कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीता हे जरा अति होत नाहीये का? काय अति होत आहे? तुझ्याकडे बघ जरा। माझी अवस्था बघितली होती? आशू तू उत्तर दे, तुझा जीव धोक्यात होता की नव्हता? आशू उत्तर दे। बघ, एवढी गंभीर गोष्ट झाली तरी मी सोडून देऊ? मी सोडणार नाही। मी आत्तापर्यंत जे जे सांगितलं ना ते लक्षात ठेवायचं शिवा। शिवा, रडू नकोस, मी बोलतो तिच्याशी। दिव्या, तू परत आलीस, त्यामुळे आज मी परत एकदा मला आणि आपल्या नात्याला एक चान्स देणार। काहीही झालं ना तरी मी आज तुला भेटायला येणार म्हणजे येणार। भाई ब्रेकला काही झालंय का रे? हा? बघ ना। अप्पर ऐक ना। थांब रे बाबा, काम करतोय। अरे सॉरी, ते मला परफ्यूम पाहिजे होता रे। भाई इकडं लग्नाला चालला का एवढा नटून थोडं? एक नंबर करता भाई। अरे लग्नाला नाही, माझं लग्न वाचवायला चाललोय। म्हणजे ते दिव्याला भेटायला चाललोय। अरे बघ, एवढा नटून का चाललायस? अरे हे बघ, काय आहे ना, आता मला ना सगळ्या जुन्या गोष्टी मागे ठेवायच्या आणि आता त्या सगळ्या मागे ठेवून मला परत एक नव्याने सुरुवात करायची, म्हणून असा छान तयार होऊन मी तिला भेटायला चाललोय। वा भाई वा। अरे पण भाई तू किती पण बदलशील, दिव्याताई तर तीच आहे ना। आणि असं तू काय तिला पहिल्यांदा भेटायला चाललाय? हे तसं नाही, पण आता मी काय बोललो की मी सगळ्या गोष्टी बाजूला सारून आता नव्याने तिला भेटायला चाललोय, मग ते असं पहिल्यांदा भेटल्यासारखंच झालं ना काय? वा वा वा। पण भाई जपू ना, ती पुन्हा तुला तसंच वागवेल। अरे अरे म्हणजे ह्याला असं म्हणायचंय की तू का जातो स्वतःहून? ती येऊ दे ना स्वतःहून। हा, ती यायला पाहिजे। अरे हे बघ, ती गावात असताना माझ्यावर चिडून इकडे वस्तीत आली, बरोबर? हा, तर मग मी पण तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना, ती चिडलीये म्हणून। बरोबर बोलतोय भाई तू। तू थांबा, तू थांब, आलोच। कुठे गेला? भाई तुला परफ्यूमची खूप गरज आहे, मी मारतो। बस ओके, एक नंबर। काय दिसतोय भाई? कडक। चल बाय बाय बाय। ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट। चल चल जा। व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त रे। सीता, मला कल्पना आहे तुम्हाला काय बोलायचंय त्याची। कल्पना आहे तर बरं आहे, पण जे बोलायचंय सांगायचंय ते जर अंमलात आणलंस तर फार बरं होईल। तुझं या घरात सर्वात महत्वाचं स्थान आहे आणि तूच जर असं वागायला बोलायला लागलीस तर घरातल्या मुलांसाठी काय उदाहरण तयार होईल? उदाहरण? तुम्हाला त्याची चिंता आहे? आपल्या मुलाचा जीव तिकडे गेला होता। मला कळलंय ते, पण ते घडून गेलंय। मग त्याला काहीतरी झालं असतं तर चाललं असतं, पण झालं नाही ना, आणि शिवा होती म्हणून सगळं ठीक झालं। आधी जीव धोक्यात घालायचा आणि मग वाचवायचा, काय अर्थ आहे? पण जे झालं ते शिवानं घडून आणलं का? तिची जबाबदारी काहीच नव्हती का मग? विनाकारण आशूला तिथे न्यायचंच कशाला तिने? एक मिनिट। बाई अजिंचा मला फोन आला होता, त्यांनी परवानगी मागितली आणि मी ती दिली, आणि आपण पाठवलं ना त्याला। तो इच्छेने गेला, त्याला जबरदस्ती केली नाही आपण। तुम्हाला खरंच असं वाटतं की तुमचा शब्द आशू पडू देईल? तुम्ही म्हणता ना की चुका पोटात घालायच्या, किती चुका।
माझ्या मुलाच्या जीवावर बेतलेलं मी पोटात घालणार नाही. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला, पण ह्या वेळेला मी तिला माफ करणार नाही. मला हेच कळत नाही की कितीही गोष्टी घडल्या तरी नेहमी तुम्ही तिची बाजू कशी काय घेता. या वेळेला तुम्ही जर असं केलं ना तर मी तुमच्याशी बोलणं टाकेन. शिवा ते राहू दे, ते होत रे. नाही नाही राहून दे. इथे बघ, नाही नको, मी करते. इथे बघ शिवा. शिवाच्या डोळ्यात पाणी शोभत नाहीये. काय आहे? हं? अगं. शिवा, काकू मला काहीच माहित नव्हतं असं सगळं होईल. खरंच असं वाटलं नाही की हे इतकं मोठ्या थराला जाईल. मी तुला माहितीये का, मी आशू दिसेन असं झाला ना तेव्हा लगेच शोधायला बाहेर पडले आणि त्याला काही होऊ नाही दिलं. हो 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 बाळा, तू आधी शांत हो. हे बघ शिवा, तुझी यात काहीच चूक नाहीये आणि तुझा दोषही पूर्णपणे नाहीये हे सगळ्यांना माहितीये अगं. पण मला एक सांग, आई म्हणून सीताई जे काही बोलली ते चुकीचं बोलली का? नाही ना? अगं ती तिच्या ठिकाणी बरोबरच होती. तू तिची काय अवस्था झालेली ना ती बघितली नाहीयेस. आणि जेव्हा तिला कळलं की तिथे नेमकं काय झालं होतं तेव्हा तिचा हा इतका राग साहजिकच आहे अगं. काकू मला राग मान्य आहे सीताईंचा. मी फक्त माफी मागायला गेले होते आणि माझं ना चुकलंच. आशूला मी घेऊन जायला नको होतं, माझं चुकलंच आहे. शिवा, आता या सगळ्याचा दोष स्वतःला देऊन रडत बसू नकोस. हे बघ सीताई खूप चिडली आहे अगं आणि तितक्या सहजासहजी शांत होणार नाहीये हे आपल्याला माहिती आहे. पण तू तुझे प्रयत्न सुरूच ठेव, ठीक आहे? नको काळजी करू बाळा, सगळं नीट होईल. दिव्या, दिव्या, कोण? चंदन, तू? कशा आहात आजी? म्या बरी आहे. तू कसा आहेस? नाही, कसा आहे काय विचारते? कशाला आलायस इथे? ते आलं, ध्यानात आलं. दिव्याशी बोलायचंय तुला? हे बघ चंदन, तुला माहितीये दिव्या तुझ्याशी बोलत नाहीये. तू काय इथे येतोयस? सतत स्वतःचा अपमान करून घ्यायला आवडतंय का तुला? आई, ती एकदा नाही बोलणार, दोनदा नाही बोलणार, पण कधीतरी तर बोलेल ना. आणि त्यासाठी मी पण प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.